नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या आंब्याचं सीझन आहे, तर आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही रव्यामध्ये अशा पद्धतीने आंब्याचा रस घालून तर बघा आणि आजची रेसिपी तुम्ही जर बघितलात, तर हा पदार्थ तुम्ही बाहेरून कधीच आणणार नाही. असं रव्यामध्ये आंब्याचा रस घालून तुम्ही हा जर पदार्थ केलात, तर सगळे खूप आवडीनं खातील. तर आज आपण आंब्याच्या रसापासून मस्त गुलाबजामुन कसे बनवायचे, ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे गुलाबजामुन करण्यासाठी फार जास्त आपल्याला साहित्य लागत नाही. घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये बनवून हे गुलाबजामुन तयार होतात. तर प्रत्येकजण म्हणतो, आंबा हा वर्षातून एकदाच खायला मिळतो. म्हणून तर आपण त्याच आंब्याच्या रसापासून आपण भरपूर प्रमाणामध्ये भरपूर प्रकार करून खाल्ले जातात. तर आंब्यापासून मी भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये 1-2 चमचे तूप घालायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. जर बारीक रवा नसेल, तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा जर घेतला, तर मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तो बारीक रवा वापरायचा आहे. तर हा रवा भाजत असताना आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर या रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याचा सुगंध येईपर्यंत आणि छान खमंग भाजीपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा भाजत असताना मी आणखीन 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला खमंग हा रवा भाजून घ्यायचा आहे. हे रवा भाजत असताना आपल्याला एकसारखं सारखं हलवून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे आपला रवा एकदम पूर्णपणे सगळाच रवा छान भाजला जातो. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपल्या या रव्याचा छान कलर बदलला गेलेला आहे आणि मस्त या रव्यामधून खमंग वास यायला लागलेला आहे. आणि या रव्याचा कलर पण बदललेला आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपण इथे मस्त हा रवा छान भाजून घेतलेला आहे. रवा जसं भाजत जाईल तसं या रव्याचा छान खमंग वास यायला लागलेला आहे. रवा जेवढा छान भाजाल किंवा जेवढा खमंग भाजाल तेवढे आपले गुलाबजाम चवीला छान लागतात. म्हणून रवा भाजत असताना आपल्याला खमंग मस्त रवा हा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त एकदम परफेक्ट आपला इथे रवा भाजला गेलेला आहे. तर या रव्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. तर इथे मी जेवढा रवा घेतला होता, तेवढाच इथे 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि ते आंब्याचा रस आपल्याला या रव्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे. आंब्याचा रस आपल्याला या रव्यामध्ये एकजीव होईपर्यंत आणि छान मिक्स होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने उलथणीने छान ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण या रव्यामध्ये हा पूर्णपणे आंब्याचा रस छान मिक्स करून घेतलेला आहे. छान आंब्याचा रस या रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. तर रव्यामध्ये दूध किंवा पाणी घालून घेतल्यामुळे रवा छान फुलून वर येतो. तर या ठिकाणी तुम्हाला दुधाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पाणी घालून घेतलात तरी पण चालेल. तर या दुधामध्ये रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा रवा दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे रवा आपल्याला या दुधामध्ये एकसारखं छान मिक्स करायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे. तर हा रवा या दुधामध्ये छान मिक्स झालेला आहे आणि दुधामध्ये एकजीव झालेला आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे. तर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं याची छान वाफ काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपला रवा छान शिजला गेलेला आहे किंवा याची वाफ काढलेली आहे. तर या मिश्रणाला परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे. तर हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसत आहे. तर हे मिश्रण जसं आपलं थंड होत जाईल तसं आपलं हे मिश्रण छान घट्ट व्हायला मदत होते. तर हे मिश्रण आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड होईपर्यंत आपण गुलाबजामसाठी इकडे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर पाक बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. 2 वाट्या पाण्यासाठी मी इथे एक 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती साखर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण त्या मिश्रणामध्ये आंबा घातलेला आहे कारण आंबा गोड असतो म्हणून आपल्याला साखर जास्तीची घ्यायचं नाही, थोडं साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आहे.
साखर घालून आपल्याला या पाण्यामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाक करत असताना एकतारी पाक करायचा नाही. फक्त पाक चिकट होईपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्ही अशा पद्धतीने रव्यामध्ये आंब्याचा रस घालून गुलाबजामुन करून तर बघा एकदम चवीला छान लागतात. तुम्ही एकदा जर हा गुलाबजामुन केला तर सारखं-सारखं तुम्ही अशा पद्धतीने आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही गुलाबजामुन नक्की करून खाल. आणि मंडळी माझ्या चॅनलवरती मी आंब्याच्या रसापासून बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत, तर नक्की जाऊन पहा. तुम्हाला खूप आवडतील ते. तर इथे मी फुल गॅस केलेला आहे आणि 3 ते 4 मिनिटामध्ये छान आपली या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. तर हे पाक आपल्याला एक 10 ते 15 मिनिट फुल गॅसवरच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. हे पाक बनवत असताना आपल्याला गुलाबजामचा आपण जसा पाक करतो ना, त्याच पद्धतीचा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनिटामध्ये छान आपल्या या पाण्याला किंवा या पाकाला छान उकळी यायला लागलेली आहे आणि छान आपला पाक हा तयार झालेला आहे. तर मंडळी दोन्ही बोटाच्या साईडनी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे. तर आपला पाक इथे थोडंसं चिकट लागायला लागलेलं आहे. म्हणजे मस्त आपला इथे परफेक्ट आपला गुलाबजाम बनवण्यासाठी आपला पाक बनवून तयार झालेला आहे. तर इथे आपला छान पाक तर तयार झालेला आहे. तर सगळे शेवटी आपल्याला या पाकामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचा आहे. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे आपल्या वेलची पावडरचा छान या पाकामध्ये फ्लेवर तसाच राहतो म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपला छान गुलाबजाम बनवण्यासाठी पाक बनवून तयार झालेला आहे. तर इथे आपण गुलाबजाम बनवण्यासाठी जे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे. तर या मिश्रणामध्ये एक 4 चमचे इथे मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे. मिल्क पावडर घालून घेतल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग पण छान येते आणि गुलाबजाम चवीला छान लागतात म्हणून यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. आणि हलवाईकडे ज्या चवीचे गुलाबजाम मिळतात त्याच चवीचे आपले इथे हे गुलाबजामुन तयार होतात म्हणून यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घालून आपल्याला छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचा आहे. मिल्क पावडर घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस गुलाबजामुन तळतो ना, त्यावेळेस हे तेलामध्ये फुटणार नाहीत म्हणून आपल्याला व्यवस्थित या मिश्रणामध्ये हे मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घालण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खवा घालून घेतलात तरी पण चालेल. तर इथे माझ्याकडे मिल्क पावडर होतं म्हणून मी मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे आणि छान हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे. तर थोडं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला गुलाबजामुन बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचं आहे. तर फार जास्त मोठेही करायचं नाही. जर आपण मोठे केलात तर आपण तळल्यानंतर पाकामध्ये घातलं की फुलून खूप जास्त मोठे होतात म्हणून आपल्याला या साईजमध्येच आपल्याला हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत किंवा गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा मंडळी अशा पद्धतीने एकदम फटाफट हे गुलाबजामुन बनले जातात आणि हाताला जर हे मिश्रण चिटकत असेल तर हाताला तूप लावूनच हे गुलाबजामुन करून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळ्या मिश्रणाचे आपण इथे हे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही रव्याचे, खव्याचे गुलाबजामुन करतच असाल, पण अशा पद्धतीने रव्यामध्ये आंब्याचा रस घालून तुम्ही गुलाबजामुन तर करून बघा, एकदम चवीला छान लागतात. तर इथे आपले सगळेच गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. तर गॅसवर एक कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या तेलामध्ये एक छोटा गोळा घालून घेतलेला आहे. तर आपल्या इथे मस्त हे जामुन तळण्यासाठी आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर या गरम तेलामध्ये आपल्याला एक-एक करून आपल्याला हे गुलाबजामुन सोडून द्यायचं आहे. तर बघू शकता मंडळी आपलं या तेलामध्ये गुलाबजामुन घालून घेतलेले आहेत. तर एकही गुलाबजामुन फुटलेलं नाही किंवा चीर पडलेली नाही. तर इथे आपण हे मिश्रण गुलाबजामुनचं छान मळून घेतलेलं आहे म्हणून एकदम मस्त आपले इथे हे गुलाबजाम बनून तयार झालेले आहेत. गुलाबजाम तेलामध्ये सोडत असताना फार जास्त आपल्याला एकदाच घालून घ्यायचं नाही. जेवढे तेलामध्ये बसतात तेवढेच आपल्याला या तेलामध्ये गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत. तर याला आपण छान आलटी-पलटी करून आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला छान हे गुलाबजामुन तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे जामुनचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत आणि खायला पण एकदम चविष्ट हे गुलाबजामुन लागतात. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की करून बघा. एक 5 ते 6 मिनिटामध्ये हे गुलाबजामुन तळले जातात. तर फार जास्त आपल्याला गडबड करायचं नाही. तर मंद गॅसवर अशा पद्धतीने छान खरपूस आणि खमंग आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती सुंदर हे गुलाबजामुन झालेले आहेत. आणि मस्त आपले हे गुलाबजामुन तळले गेलेले आहेत. तर प्लेटमध्ये आपण हे जामुन काढून घेऊया. तर खव्याचे किंवा रव्याचे आपण गुलाबजामुन बनवतो त्याच पद्धतीचे आणि तसेच हे गुलाबजामुन झालेले आहेत.
तर सारख्याच पद्धतीने आपल्याला उरलेले सगळेच आपल्याला हे जामून तळून घ्यायचे आहेत. आणि जामून तळत असताना आपल्याला सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि जामून घातल्यानंतर आपल्याला मंद गॅसवर आपल्याला छान हे जामून तळून घ्यायचे आहेत. हे जामून तळत असताना आपल्याला हलक्या हाताने, झाऱ्याने अशा पद्धतीने हे जामून आलटी-पलटी करून घ्यायचं आहे आणि सगळ्या साइडने आपल्याला हे गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे दुसरे पण बॅच टाकलेले छान तळले गेलेले आहे. तर हे जामून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपण सगळे जामून हे तळून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतलेले जामून आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पाक आपल्याला कोमट असावा. कोमट पाकामध्ये आपल्याला हे जामून घालून घ्यायचे आहेत. फार जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. कोमट असतानाच आपल्याला या पाकामध्ये हे जामून घालून घ्यायचे आहेत. जर तुमचा पाक थंड झाला असेल, तर थोडंसं कोमट करूनच आपल्याला या पाकामध्ये हे जामून घालून घ्यायचे आहेत. पाकामध्ये घातल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहेत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 तासभरासाठी हे जामून मुरण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुम्हाला हे गरम-गरम जामून खायचं असेल, तर तुम्ही हे गरम-गरम पण हे जामून खाऊ शकता. पण मुरल्यानंतर खूप छान लागतात आणि तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवून जर थंड करून जर खायचं असेल, तर तुम्ही थंड करून पण हे जामून खाऊ शकता. तर इथे 1 तासभर मी हे जामून छान झाकण ठेवून हे मुरण्यासाठी ठेवलं होतं. तर या जामूनमध्ये हा पाक छान शोषून घेतलेला आहे आणि मस्त आपली इथे जामून बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला एक गुलाबजामुन मी तोडून दाखवणार आहे. तर बघू शकता आपण इथे एक प्लेटमध्ये एक जामून घेतलेला आहे आणि चमच्याने हे जामून तुम्हाला कट करून दाखवत आहे. तर बघितलात मंडळी एकदम मऊ, लुसलुसीत आणि रसरशीत इथे आपला छान गुलाबजामुन बनून तयार झालेला आहे. तर बघू शकता खव्याचे, माव्याच्या गुलाबजामुनपेक्षा हे एकदम मस्त हे गुलाबजामुन तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.